निधी द्यायचा नाही असं साधारणपणे बहुतेक आमदारांना कोणाला विरोधी पक्षातल्या निधी मिळाला नाही आज अशी चर्चा सभागृहाच्या तिथे बसलेले सगळे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमच्या बाजूचे जे आमदार आहेत त्या सगळ्यांच्या मतदारसंघात फारसा निधी कुठं आलेला नाही. काय याच्यासाठी काय म्हणजे बोलणार आहात, पाठपुरावा करणार आहात? कारण बरेच आमदार मांडून झाल्या, पाठपुरावा काय करणार मिळेल यासाठी काय प्रयत्न? दादा तुमचं ऐकतील आहे की आता पुरवणी मागण्या मांडल्यानंतर ऐकूनही काही उमावली कारण आता त्यांच्याही हातात नाही. पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत आणि ठीक आहे आता निधी सत्तेत बसणाऱ्या सत्तेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना द्यायचा ही अनिष्ट प्रथा गेल्या काही वर्षात सुरू आहे. पूर्वी प्रत्येक मतदारसंघाच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार निधी देण्याची परंपरा होती आणि आता त्याच्यात काही बदल झालेला दिसतोय. त्यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसणारे कोणाला निधी नाही असं चित्र सध्या दिसतंय. सर, अधिवेशनामध्ये नवाब मलिकांवरून चांगलंच वातावरण गाजलेलं दिसतंय. त्यामध्ये मोहित कंबोजांनी जी काही मागणी केलेली आहे की त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, त्यांची प्रकृती आता ठीक झालेली आहे आणि ते अधिवेशनामध्ये फिरत आहेत किंवा अधिवेशन अटेंड करत आहेत, त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी भाजपच्याच नेत्यांकडनं केली जाते. एक म्हणजे नवाब मलिक यांच्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी एक उपमुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात. हाच मात्र आश्चर्याचा भाग आहे. फोन करून त्यांनी एकमेकाला सांगितलं असतं तर चाललं असतं. त्यामुळे ते लिहिलेलं पत्र हे लोकांसाठी आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नाही असं माझं मत आहे. लोकांच्यासाठी लोकांना वाटावं की आम्ही याच्यातले नाही असं दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. पण काही गोष्टी किती नाही म्हटलं तरी अंगाला चिकटतातच. तुम्ही संपर्क केला की नाही नवाब मलिकांशी? नवाब मलिक आज भेटले ना मला, आज सभागृहाच्या बाहेर भेटले. आज त्यांच्या प्रकृतीची मी चौकशी केली आणि परत सोमवारी पुण्यात ह्याला नागपूरला जाईन त्यावेळी पुन्हा भेटेन. मग त्यांना घेणार, तुमच्या गटात घेणार आहात त्यांना, तुमच्याकडे घेणार आहात त्यांना काही? नाही, आता बसताना तरी ते सत्तारूढ बाजूला बसलेले आहेत, सत्तारूढ पक्षाच्या बाजूला बसलेले आहेत. त्यांना ती जागा निश्चित करून देण्यात आलेली आहे असं मला कळलं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे हे माहीत नाही, पण त्यांची प्रकृतीची चौकशी आज मी केली. तीन गोष्टी राज्यात आता घडतात शेतकऱ्यांच्या संदर्भातलं. एकतर म्हणजे दूध आंदोलन सगळीकडे पेटले, दुधाला भाव मिळत नाही. कांदा निर्यात बंद केली, त्याच्यावरनं त्यांनी बंद पुकारला. आणि तिसरं म्हणजे की इथेनॉल निर्मितीवरती निर्बंध आणले. इथेनॉल कारण साखर कदाचित मागू शकते. राज्य या तिन्ही उत्पादनाच्या बाबतीत खूप महत्त्वाची भूमिका. दुधासाठी 34 रुपये दर द्यावा असं सरकारने ठरवलं तरी जळगाव जिल्ह्यात 27 रुपये, नाशिक जिल्ह्यातही त्या दरम्यानच 30 रुपये वगैरे, जळगाव जिल्ह्यात 30 रुपये, नाशिक जिल्ह्यात 27 रुपये वगैरे असे दर दिले जातात. त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात शोषण होते. शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळत नाही अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आणि शेतकऱ्याला 27 रुपये आणि 25 रुपयाला दूध विकणं शक्य नाही, परवडतही नाही. दुसऱ्या बाजूने इथेनॉलच्या बाबतीत सरकारने अचानक निर्णय घेतला की ज्यूसपासून इथेनॉल तयार करू नये. त्यामुळे इथेनॉल हा एकमेव मार्ग FRP पर्यंत पोचण्याचा होता. आता तोही मार्ग बंद झाला. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांना FRP पर्यंत पोचताना अडचण होईल जर साखरेच्या किमती कमी जास्त झाल्या तर. तिसरा प्रश्न म्हणजे कांद्याची निर्यातच अचानक बंद केली काल. त्यामुळं कांद्यालाही संधी नाही. कांदा उत्पादकांचे हाल किती वाईट झालेले आहेत हे मी नाशिक जिल्ह्यात जाऊन बघितले. आता त्या कांदा उत्पादकाचा निर्यातीचा स्कोप बंद झाला तर दरावर परिणाम होणार, दर खाली कोसळणार. त्यामुळे शेतकऱ्याला शेवटी फार प्रचंड नुकसान सोसावं लागते. त्यामुळं दूध असेल, कांदा असेल, ऊस उत्पादक असेल, या सगळ्यांना, संत्र्याचा शेतकरी, संत्र्याला देखील बांगलादेशमध्ये निर्यात करताना तिथे टॅक्स भरावा लागतो. त्यासाठी केंद्र सरकारने बांगलादेशशी बोलून संत्र्याला, केळीला तिथं एक्सपोर्ट होताना टॅक्स कमी करायचा आग्रह केला पाहिजे.
तसं कोणतंही पाऊल केंद्र सरकारने उचललेलं दिसत नाही. त्यामुळं एकंदरच शेतकरी सर्वच शेतीमाल निर्यात करण्याची जिथं क्षमता आहे ते सगळे शेतीमाल अडचणीत. दिलीप वळसे पाटलांच्या अर्धा तासपासून चर्चा सुरू आहे. काय नेमकं तुमचं 6:50 फ्लाईट माझी बॅग हरवलेली होती म्हणून मी बॅग हुडकत होतो. दिलीप वळसे पाटील कुठे आहेत मला माहिती. आतमध्येच आहे. भेट झाली आतमध्ये त्यांची भेट झाली नाही तुमची आतमध्ये? तुमची भेटच झाली नाही आतमध्ये. आता विमानातच भेट झाली ना. नाही, त्यांचं बॅग हरवलं. कुठे आहेत ते? नाही आले ते VIP लोक आतमध्ये आहात. तुम्ही आहात असं मी बराच वेळ मला असं येत आहे कारण तुमचे प्रश्न असण्यासारखे आहेत. माझी बोला बॅग हरवल्याची. दिलीप वळसे पाटील हे विमानात होते. नाही बाहेर उतरले ना आज ते. जाऊन भेटून येईन. माझी चर्चा नाही झालेली. भेटून येईन पाहिजे. आणि बाकी सगळे आमदार विमानतळावरून उतरून गेले सगळे आपापल्या गाडीने. तुम्ही दोघांचीच बॅग कशी हरवली काही तुमच्या कळेना. कल्पनाशक्ती किती पुढे जाते याच्याबद्दल मला असं येतंय. माझी भेट झालेली नाही. माझी बॅग हरवली म्हणून मी थांबलेलो होतो. बॅग घेऊन आतून माणूस आल्यानंतर परत मी आलो. मला भेटले नाही विमानात एकत्र होते तुम्ही दोघं? काय विमानात तिथं नागपूर एअरपोर्टला एकत्रित होतो आम्ही सगळे. प्रवासात? हो प्रवास बरोबर नव्हते पण होते. पुढच्या प्रवासात तरी. आणि आता पुढच्या प्रवासाचं काय? तुम्ही परवानगी दिली तर मी निघेन. त्यांच्या प्रवासाची नाही. चौकशी तुम्ही करा. राजकीय प्रवासात माझी आली ना. माझी गाडी ती गेली. त्या जे काही एक करून सभासद राजीनामा देत आहेत आणि एका बाजूला मला विषय ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा देणं यात दुर्दैवी आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या त्यांनी पार पाडणं अपेक्षित आहे आणि त्या विहित मार्गाने कायद्याला धरून त्यांनी पार पाडल्या पाहिजे. पण त्यांनी आता राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी कारणं देखील सांगितलेली आहे. त्यामुळं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे की अशा प्रकारे राज्य मागासवर्गीय आयोगातून कुणी बाहेर जाणं राज्य सरकारने राज्याच्या प्रमुखांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. पण राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य असे राजीनामा द्यायला लागले तर हळूहळू 24 तारीख ठरलेली त्याच्या आधी निर्णय घेणं आवश्यक आहे. त्या निर्णयाला आता विलंब लागणार. त्यामुळे सगळ्यात गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. सरसकट आरक्षण हा वेगळा विषय म्हणजे ही एक वेगळी बाजू आहे आणि नोंदी तपासून पूर्वी असल्याच्या नोंदी शोधून तपासून त्यानंतर प्रमाणपत्र देणं हा वेगळा विषय आहे. तर दोन्हीचा वेळ खरोखर साधला जाणार आहे का? आणि 24ची डेडलाईन ज्याला म्हणतो आपण म्हणजे जरांगेंनी दिली आहे म्हणून खरोखर ती डेडलाईन ठरणार आहे. काय आहे की राज्य सरकारने काही निर्णय आणि आश्वासनं दिलेली आहेत. त्या आश्वासनभर हुकूम काम चालू आहे की नाही आम्हाला माहीत नाही. आम्ही वाट बघतोय राज्य सरकार कोणत्या प्रकारचा निर्णय घेणार पाहण्यासाठी. एका बाजूने राज्य सरकारमधले मंत्रीच वेगळी भूमिका ठामपणाने मांडत आहेत पण मुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाही. त्यामुळे राज्य सरकारचं या एकंदर या आरक्षणाच्या विषयात वाईट सुरू हा प्रश्न कसा हाताळायचा याबद्दल एकमत मला दिसत नाही. राज्य सरकारने एकमत केलं पाहिजे आणि प्रशासनात आणि सरकारमधल्या मंत्र्यांच्यात याबाबतीत एकमत होणं आवश्यक आहे. तो प्रयत्न सरकारने केला पाहिजे. आता आश्वासनं वेगळ्या समाजाला सरकारने जी दिलेली आहेत त्या दलित समाजाच्या आरक्षणाचं एक प्रश्न आहे. त्या आश्वासनाच्या बाबतीत सरकार काय करतं आहे? शेवटी आम्ही विरोधी पक्षात आहोत. आमच्याकडे काही आज अधिकार नाही आहे. पाचपळ गप्पा मारण्यापेक्षा सरकार काय करतं हे बघणार. सरकारने घेतलेला निर्णय उचित असावा अशी आमची अपेक्षा आहे. शेवटी सर्व समाजाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि काही समाजांच्या मनात काही शंका तयार व्हायला लागल्या आहेत त्यांना देखील सुरक्षित वाटलं पाहिजे. हा प्रयत्न सरकारने करून निर्णय घ्यावा. सर मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी एक नाराजी म्हणजे रायगड विकास प्राधिकरणाला पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही. म्हणजे आतापर्यंत त्यांच्या आजच्या वेळी त्यांच्या हातात फक्त 3 कोटी रुपये शिल्लक आहेत. मागचं बजेट मांडलं त्यावेळी 17,000 कोटीचं डिफिसिट होतं.
मागच्या वेळच्या पुरवणी मागण्या काहीतरी 40 का 44,000 कोटीच्या होत्या. आता 55,000 कोटीच्या पुरवणी मागण्या. त्यामुळं प्रचंड वारेमाप आश्वासनं द्यायची. 100 कोटीचं काम जाहीर करायचं, 2 कोटी त्याला द्यायचं आणि त्यानंतर त्याचं टेंडर काढायचं. मग काम पुढं 4 वर्ष चालेल. अशी सध्या अनेक प्रकल्पांची परिस्थिती आहे. तशी 600 कोटी रुपये हे त्या कामासाठी द्यायचं ठरलेलं होतं. आम्ही ऐकलेली बातमी. पण आज छत्रपती संभाजी महाराजच म्हणत असतील की निधी अपुरा आहे. तर हा फक्त संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचाच अनुभव नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना हा अनुभव आता हळूहळू यायला. सर, मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चा अधिवेशनामध्ये साधारणतः कधी होऊ शकते, काही झाली चर्चा आपली? आज आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांची चर्चा केली आणि मंगळवार किंवा बुधवारी, मंगळवारी दाखवून कदाचित मंगळवारी या अवकाळी पावसाची वगैरे चर्चा जर लांबली तर मग बुधवारपर्यंत ही चर्चा होईल असं अध्यक्षांची आम्ही चर्चा केली. त्यावेळी अध्यक्षांच्या बरोबर चर्चा करून आम्ही ठरवलेलं आहे. त्यांनी आम्हाला सूचित केलेलं. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहेत. राज्य सरकार तसा काही निर्णय घेण्याची शक्यता आहे? काय माहिती आता सरकार, तुम्ही ज्यांची वाट बघताय त्यांना हा प्रश्न विचारा, मला का गरीब अजित पवार गटाचा जो तुम्ही मेळावा म्हणताय ना, आलेलं झाला, नाही. अजित पवार गटाचा जो मेळावा झाला त्यामध्ये त्यांनी बारामती देखील लढण्याची तयारी चालवली किंवा त्याच्यासाठी आपण तयार राहावं असं म्हटलेलं आहे. बारामतीमध्ये तुम्ही जर तुमचा आणि अजित पवार गट दोन्ही पक्षांचा विचार केला तर पवारांविरुद्ध सुया सामना होऊ शकतो. काय पुढच्या गोष्टी आहेत. तरी निवडणुकीला 2-3 महिने आहेत आणि लोकसभेला. त्यामुळे आमच्या बाजूने सुप्रियाताईच आमचे उमेदवार आहेत. त्यामुळं समोरच्या बाजूने कोण येणार हे समोरची बाजू ठरवेल. तशी काही झाली परिस्थिती त्यांच्यात तर जागा वाटपही व्हायचे. भाजप आणि आमच्यातून जे बाजूला गेलेले आहेत त्यांच्या जागा वाटप झाल्यावर नाही, पण बारामतीत तशी काही परिस्थिती उद्भवली तर तयार आहेत शरद पवार गट या सगळ्या लढाईला? घरातच सिटिंग सदस्य आहेत सुप्रियाताई सुळे. त्यांचा संपर्क दांडगा आहे, लोकांशी संपर्क आहे. संसदेत त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता सुप्रियाताईंना जास्त त्यांच्या पारड्यात मतं टाकतील. थँक्यू सर.